नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत ठाण्याचे ग्रामदैवत असलेल्या कोपिनेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी। ठाणे रेल्वे स्टेशनपासून स्टेशन रोडने कोर्ट नाक्याच्या दिशेने सरळ चालत आलं की 10 मिनिटात या मंदिरापर्यंत पोहोचता येते। महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पूजेचे सर्व साहित्य मिळते। अतिशय पुरातन असे हे मंदिर शिलाहार घराण्याच्या शासकांनी सुमारे 1000 ते 1100 वर्षापूर्वी बांधलेलं आहे। ही देवता ठाणे शहराचे रक्षण करते असेही मानले जाते। मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर भल्या मोठ्या व खूप आकर्षक पद्धतीने रंगवलेल्या नंदीचं दर्शन घडतं। मंदिराच्या पाठीमागेच मासुंदा तलाव आहे। याला सध्या तलाव पाली असेही बोलले जाते। श्रावणात प्रत्येक सोमवारी या मंदिरासाठी विशेष सजावट केली जाते। श्रावणी सोमवारासाठी गाभारा सजवण्याची तयारी रविवारी रात्रीपासूनच केली जाते। महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे शिवलिंग असून याची उंची 4 फुटापेक्षाही जास्त आहे। असे मानले जाते की प्रत्येक वर्षी या शिवलिंगाची उंची वाढते, त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात आवर्जून येथे दर्शनासाठी येतात। मंदिरातच डाव्या बाजूला श्री गणेशाच्या आकर्षक अशा मूर्तीचं दर्शन घेतलं। मंदिरातच उजव्या बाजूला असलेल्या श्री सर्व मंगळा देवीच्या सुंदर अशा मूर्तीचं आम्ही दर्शन घेतलं। गाभाऱ्याचा जो प्रवेशद्वार आहे त्याच्या वरच्या भागात दगडावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे।
कोपिनेश्वर मंदिराच्या परिसरातच अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. त्यापैकी हे एक कालिका माता देवीचं मंदिर. या देवीच्या मंदिरातच डाव्या बाजूला श्री काळभैरवनाथांची मूर्ती आपल्याला दिसते आणि उजव्या बाजूला एक शिवलिंग आहे. हे दक्षिणमुखी मारुती मंदिर. या दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या बाजूलाच एक छोटंसं मंदिर आहे. या एकाच मूर्तीत आपल्याला श्री गणेश व श्री मारुती या दोघांची रूपे बघायला मिळतात. या परिसरात एक राम मंदिरही बघायला आम्हाला मिळालं. दत्त मंदिरात जाऊनही आम्ही दर्शन घेतलं. यानंतर आम्ही पंचमुखी शिवलिंग मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.